नमस्कार मित्र सोनी. मी दगा लोटन पाटील. अ, मागला 9 वर्ष पाहिजे सहकार विद्यामंदिर बुलढाणा में हिंदी टीचर आहे. वनावलना सुपुत्र आणि मित्र सोनी सहज प्रसंग आज एस-पी-डी-एम महाविद्यालयना माजी विद्यार्थी मेळावा. मला व्हॉट्सअपला मी घरून शाळा माहीन मला अर्जंट मराठी टायपिंगला जाणं होतं आणि मी आमना आदरणीय गुरुवर्या भारती वाघ मॅडम यासना व्हॉट्सअपला मेसेज दखा की दगा कॉल कर. मी वेळ भेटला की कॉल कर. मी लगेच असले कॉल करा. त्यासने सांग की कालदी एस-पी-डी महाविद्यालयानं म्हणजे विद्यार्थी मेळावा माजी विद्यार्थी मेळावा आहे. तू एखादा व्हिडिओ बनाय वाटला हो तो व्हिडिओ मी बनाय वाटलाय आज आओ जो समोर स्क्रीनवर तुमले फोटो दिख रहा ना तो त्या व्हिडिओ मना फोटो आहे. मित्र सोनी मना जन्म आमदा या गावना म्हणजे पानसमय खेतिया बरोबर त्यांना अंगे आमदा जुना पाणी म्हणतस. तर त्या गावमा एक म्हणा मित्र होता हरीश गोडसे 5वीमा 1999मा. त्यांना मोठा भाऊ 1999नी गोष्ट सांगणार म्या. त्याला विचार का रे तुझा भाऊ कुठे शिरपूरला नातेवाईकडे तो तडे एस-पी-डी-एम कॉलेजमा शिकस. त्या टाईमले पहिला चक्कर मी एस-पी-डी-एम कॉलेजनं नाव ऐकेल. त्यानंतर आमची फॅमिली ट्रान्सफर होई गई म्हणजे महाराष्ट्रमा ही गई. महाराष्ट्रानेच फॅमिली एम-पीमा झाली एम-पी वापस महाराष्ट्रमा ही गई. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगा मित्र सोनी जातोडा हायस्कूलले महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयमा म्हणं ॲडमिशन होईनं गणाचे टाका 6वीले ते 1 वर्ष. तर ते आदरणीय अण्णाबाबा याचं नाव एक सुविचार लिहिलेला होता. दोघांपैकी एक सोडाच नोकरी किंवा अलगर्जीपणा. तो 6वीमा मी कमीत कमी 200-300% वेळा वाचे टाका तो. आणि त्यानंतर म्हणून एज्युकेशन किसान विद्यालय प्रसार संस्था अंतर्गत जातोडा हायस्कूलमा 1 वर्ष कंप्लीट कर मी. मित्रस्वनी नंतर काही मित्र बारदे हायस्कूलला गेल्यात मी तिकडे गो. परत कमबॅक म्हणतात त्याला इंग्लिशमा त्या पद्धतीमा कमबॅक होईनं. मना एस-पी-डी-एम कॉलेजमा येवाना विषय असा की 10वीला असताना आमना मित्र भरत धनगर वनावलना खूप विद्यार्थी एस-पी-डी-एम कॉलेज होतात. दिनू मास्तर असतील, गांगेश्वर धनगर, किरण भीमराव पाटील सर असतील, दिनेश देशमुख या सगळा एस-पी-डी-एमना विद्यार्थी. आणि 10वीला असताना भरत धनगर सरने मला सांगत चाल तुला एस-पी-डी-एम कॉलेज जावस, बालाजी मंदिर जावस, स्वामी समर्थ मंदिर जावस. आणि मी मना गावना असा पहिला विद्यार्थी असणार की मी 10वीला असताना एस-पी-डी-एम कॉलेज दख आदरणीय इंदेश सरसने एक लेक्चर ऐक. आणि मित्र सोनी तुमले काय सांगू मी सरसी भेट वहिनी. आणि आमनं मामान गाव आहे टेमला मलपा टेमला नांगे. तटला बी एक आमना मामाना चुलत मामाना पोरगा बी एस-पी-डी-एम कॉलेजमा शिकला आणता तो शिनकडातून अपडाऊन करे बिचारा. शिरपूर तालुकामा असं एक गाव होणार नाही की पाडा होणार नाही की तटला विद्यार्थी एस-पी-डी-एम कॉलेजमा नाही होणार. आई अभिमान्य गोष्ट आहे एस-पी-डी-एम कॉलेजना माझी विद्यार्थीसाठी. मित्र सोनी कॉलेजमा ॲडमिशन लावून टाईमले मनी एक स्टोरी अशी की मी उनू माहीत नाही कोण होतात तडे उपप्राचार्य फॉर्म भरा आमना बटुगिरा असे सर मुजमिल त्या एम ए मराठीमा शिकी राहतात. त्या टाईमला मी त्याचा संगे उनू फॉर्म भरा आणि सही लेवाल गो. कोणीतरी उपप्राचार्य होतात मला नाव माहीत नाही. त्यासने मला विचार का रे कोणतं गाव मी सांगा बनावल का रे तुमना गावना विद्यार्थी रेग्युलर राहतच नाही सर मराठीमा बोला म्हणतात. म्हटलं सर काय हरकत नाही मी रासू. आणि मित्रसोनी तडे जावानंतर मग मी लगेच मी घरतून एक तयारी करत होती. इंदिरा गांधी यासना एक सुविचार होता कोणी कितीही द्वेष केला तरी माझ्या देशावरील निष्ठा ठरणार नाहीत आणि देशाला उच्च शिखरावर नेण्यापासून कोणती शक्ती परावृत्त करणार नाही. हा सुविचार नवीन बॅग नवीन मोठी नोटबुक त्यानावर लिखेल आणि त्यानाखाली मी सुविचार ट्रान्सलेट करीन मना लिखेल. कोणी किती द्वेष केला तरी माझ्या कॉलेजवरील निष्ठा ढळणार नाहीत आणि कॉलेजला उच्च शिखरावर नेण्यापासून कोणती शक्ती परावृत्त करू शकणार नाही. सुविचार खाली लिखेल. त्या जसं मला उपप्राचार्य सांगा तुमना गावना विद्यात रेग्युलर राहतच नाही. मी लगेच ते वही दखाले देणे खाले दगा पाटील नाव लिहिलं सुविचारणा खाले. सरने नाव वाचले आणि काय उपप्राचार्य म्हणजे उपप्राचार्य त्यासने अख्खा प्रोफेसरसले म्हणून नाव सांगितलं. दुसरा दिन 11वीला वर्गमा गहू बाय ठाकरे सर भेटणार. पहिला दिन 11वीला त्यासने 1 घंटा लेक्चर दिन तर एक 45 मिनिट गोल्डन इयर आहेत बॉय 2 वर्ष ते म्हणा जिंदगीनं पहिलं लेक्चर असं लेक्चर कधी ऐकलं नाही मी डायरेक्ट. त्यानंतर तरी प्रवास सुरू नाही मित्र सोनी.
आणि तुमले काय सांगू, मना वडील आज पण गाव महिना 300 रुपया मजुरी होती, कोणा वारमा जातच होणार. मी जर कॉलेजમાં गऊ ना ते उपप्राचार्य सरसनी सगळ्यातले मला नाव सांगेल. प्रत्येक प्रोफेसर मला वैखायला लाग गया. पोरे मला बाहेर भेटत, का रे तू ना काका प्रोफेसर आहे का, तू ना वडील प्रोफेसर आहेत का, या प्रोफेसर तुला का बघता रे दादा सोनी. मला कोणी दूर दूरपर्यंत कोण शिक्षक नाही, नातेवाईक आणि कोणी प्रोफेसर नाही. तुमले काय सांगू, असे म्हणे इंटरव्ह्यू एस पी डी एम कॉलेजમાં. मी 11वी करी, पार्ट टाइम जॉब करा, 12वीला एकदम जोशમાં पार्ट टाइम जॉब सोडी दिला, फुल रेग्युलर 12वी करी. 65% भेटणार मला 12वीला. आणि दखा मित्र सोनी, जसा पाठक सर असतील, ठाकरे सर असतील, संरक्षणा मगर सर, संरक्षणा पवार सर, राजेश एस पी पाटील सर, आणि त्यानंतर जे इंग्लिशना ज्या सर होता, ज्या ते सध्या आपलं इंग्लिश मिडियमनं काम सांभाळतस त्या सर, या एकदम त्यानंतर सोमवंशी सर होतात 11वीला संरक्षणना. त्यासनी एक चक्कर एक आर्टिकल होऊन त्या पेपरमा त्यांनी सांगतो विद्यार्थ्याला दगा पाटील पण सांभाळून राहा, असा म्हणा पारा घोगरे कॉलेजना प्रवास. मित्रस्वनी त्यानंतर मी वडीलच सांगत श्रावणबाळ म्हणा अंगमा म्हणजे श्रावणबाळ खूप बघतो तुम्ही त्यास आदर्श म्हणा. वडील म्हणे शिकू नको, मी कॉलेज सोडी देतं. मना 3 मित्रसनी 1 वर्ष गॅप टाका. गुलशन माळी, प्रमोद पाटील, महेश माळी, जुबेर, या 3 जणसनी या मित्रसनी मला लगे ॲडमिशन लेवायला लावं. मी ॲडमिशन लिहिलं. FY SY TY या सगळ्या ज्या टीचर आहेत ना, या सगळ्या प्रोफेसर बराबर. जसं मराठी विभागना फुला बागोळ सर असतील, लुंगसे मॅडम, अर्थशास्त्र विभागना गोलाई सर, बेडिस्कर आबा म्हणजे पूर्ण परीक्षा विभाग त्यासनाकडे. आणि कोणता बी विद्यार्थी लगेच प्रॉब्लेम सॉल्व करानं. बेडिस्कर आबा म्हणजे आदर्श प्रोफेसर म्हणा ना जन्मा डायरेक्ट. कधी एखादा पोराला फिरावं नाही डायरेक्ट, कधीच नाही डायरेक्ट. हिंदी विभागना तर जिंदगीभर मरस्तो उपकार विसरावणे मी. आदरणीय राजपूत सर, आदरणीय इंदिस सर, आदरणीय मॅम लता गुजराती मॅम, आदरणीय भारती वाघ मॅम, या सगळ्या लोकेस बरोबर. इतिहास विभागना पठाण सर, चव्हाण सर, इंग्रजीना मला वाटतं VM पाटील सर, त्यानंतर वाघ सर, इतिहासना चव्हाण सर, या सगळ्या यसना जिंदगीवर उपकार विसराने असा SPDM महाविद्यालयानं उपकार. मित्र सगळ्यात मोठी देण म्हणजे प्रोफेसर. मला आश्चर्य वाटत की अण्णा बाबासनी असा कसा प्रोफेसरनी वाढेल होतात काय माहीत. कथा असं चुन केलं आहे ते प्रोफेसर म्हणा किंवा SPDM कॉलेज म्हणा. यासना खूप म्हणजे पुस्तकली तरी कमी पडी. आणि सगळ्यात मोठी देण म्हणजे एक मित्र परिवार SPDMना सगळं असं नाव लेणं शक्य नाही आहे. तरी गुलशन माळी, प्रमोद पाटील, महेश माळी, जुबेर खाटीक, आमना सुडाना मित्र सुरेश कुंभार, प्रकाश चौधरी, मनोज परदेशी, प्रवीण पाटील सध्या ते आर्मीमा आहेत जवखेडाना, समाधान कोळी, बारदे गावनामना देवेंद्र पाटील असतील, मुकेश पाटील असतील, त्यानंतर राजेंद्र तिरमळे, असा खूप मोठा मित्र परिवार SPDM कॉलेजनी दिदात. मित्र सुने मला कायम वाटे म्हणा एज्युकेशन मुंबईला का होईना नाही, पुण्याला का होईना नाही, जळगावला का होईना नाही, युनिव्हर्सिटीमा का होईना नाही. पण तुमले मी सांगस मित्र सोने की मी खूप भाग्यशाली आहे की मला एज्युकेशन SPDM कॉलेजला वळले. खूप भाग्यशाली मी डायरेक्ट. कारण मनासारखा साधारण कुटुंबाना मुलगा मी आज शिक्षक म्हणून काम करानो हिंदीमा. मागला नवरे जायना अनेक राज्यस्तरीय मला निबंध स्पर्धामा मला पुरस्कार भेटले आहेत. जयंत पाटील सर असतील, छगन भुजबळ साहेब असतील यासना असते. आणि मित्रसोनी हिंदी मराठीमा मी 200 कविता लिहिलेत. गुगलले सर्च करा तुम्ही दगा पाटील 2 पुस्तके आहेत मला, एक मराठीमा एक हिंदीमा. मनासारखा साधारण कुटुंबना व्यक्ती जो मोठा होईना आज होईरानू. आज मी एक CBSE शाळामा टीचर आहे, प्रायव्हेट शाळामा. ते फक्त SPDM महाविद्यालय किसान विद्यार्थी प्रसारक संस्था. आज हेमंत शेट्टे सर असतील ज्या कायम एक मित्र म्हणून गाईड करतस, मार्गदर्शन करतस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ML असताना लायब्रेरियन जे आप्पा होतात, प्रेममा मी आप्पा म्हणत, पुरुषोत्तम गांगुर्डे आप्पा, यासनी 1-2 पुस्तके देणे मला पार्ट टाइम जॉब करत बाब जी मदत करी. त्यामुळे मी आजपर्यंत पोहोचू शकलो. SPDM महाविद्यालय जे माया ममताना आपुलकीनं दुसरं घर आहे ना. आम्ही खूप भाग्यशाली आहेत की आम्ही SPDMना माझी विद्यार्थी आहेत. भविष्यामा कोठे बी राहो आमले गर्व आहे की आमने एज्युकेशन 7 वर्ष छोटाने राहतात मित्र सोनी. 7 वर्ष मी SPDM कॉलेजमा शिकेले.
आणि एस पी डी एमના વિદ્યાર્થીએ મારે આના જિંદગીભર અભિમાન રહી ભવિષ્યમાં ટાઈમ भेटीना निश्चित मी माझी विद्यार्थी मिळाल निश्चित છું